आराम आता खाली पाणी आहे. शायनर माहितीये इथे ना बेस्ट लादी पाव मिळतो म्हणजे एकदम फ्रेश. दादा एक मिनिट आपण किती जण आहेत? 12 माझे 2 आमचे 2 2 2 तू 2च खाशील ना? तू घरी घेऊन जाणार आहेस पार्सल पक्का? दादा 3 लादी पाव द्या. हे घ्या. थँक्यू. किती झाले? 45 रुपये. ओके. अहो साहेब सुट्टे द्या. का देतो ना मी. हे घ्या. अहो साहेब माझ्याकडे नाही आहे, ऑनलाईन करा. हे घ्या. का कॅश देतो ना. अहो साहेब 45 रुपये झाले, तुम्ही 500ची नोट दाखवताय. परत द्यायला सुट्टे पैसे नाहीत म्हणून म्हणतो तुम्ही ऑनलाईन करा. हे घ्या. मग सुट्टे ठेवायचे. कस्टमर घेऊन फिरणार आहे का सुट्टे पैसे? जा तुम्ही दुसरीकडून पाव घ्या. सकाळी सकाळी कटकट बघू. ताई पाव. एक मिनिट तुम्ही रिफ्यूज करू शकत नाही. असं ग्राहक कायदा समजतो माहितीये. हो साहेब काय सकाळी सकाळी कटकट लावले तुम्ही. हा पैसे काय आता झाडाला लागणार आहेत का? तुम्ही दुसरीकडे घ्या पाव. कायदा बिदा मला काय माहित नाही. हो ताई पाव द्या तुम्ही. कायदा माहित नाहीये. पेपर दाखवा दुकानाचे. लिगल आहे की इनलिगल? नाही रस्ता एन्क्रोच केलाय ते दिसतंय मला, म्हणूनच हे गल्ल्या छोट्या झाल्या, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय. तुमचं दुकानच बंद करतो. एकच मिनिट. अरे थांब ना दादा थांब. किती झाले? किती झाले? 45 झालं. पेमेंट झालं. कशाला करत? शायनर 45 रुपयासाठी तू काय दुकान बंद करणार आहेस? तो आणि तुला कोणी सांगितलं पेमेंट करायला? तुम्ही आमचे पाहुणे आहात की नाही? केलं मी ऑनलाईन पेमेंट. झालं पेमेंट. रिलॅक्स. बोलण्याची पद्धत नाहीये कस्टमर सोबत. काय हे सगळं? शायनर तुला असे छोटे छोटे ट्रान्झॅक्शन करायची सवय नसेल ना? म्हणजे तू तर लोकांना ऑर्डर सोडत असशील करायला. शॉपिंगला कधी गेला होतास रे शेवटचा? ये जातो मी. जातो. मॉल मध्ये जात असशील ब्रँडेड गोष्टी घ्यायला, नाही तर इम्पोर्ट करत असशील बाहेर. नाही म्हणजे तुमच्या जगात असंच चालतं ना, आमच्याकडे असं नाही चालत. ही जी माणसं आहेत ना लोकल वेंडर्स, यांची खूप जुनी दुकान आहे. आम्ही सगळ्या गोष्टी तिकडूनच घेतो. म्हणजे आमच्या तर डायऱ्या पण असतात त्यांच्याकडे. महिन्याला पैसे देतो आम्ही. विश्वासावर चालतं ना हे सगळं. म्हणजे सगळ्यांनीच जर मॉलमधून शॉपिंग केली, ऑनलाईन गोष्टी ऑर्डर केल्या, तर ह्या लोकांचा बिझनेस कसा होणार? अरे मम्मी तर माहिती का डोळ्यांनी वस्तू बघितल्याशिवाय विकत घेतच नाही काही. मॉलमध्ये तर कसं असं AC असतो, त्यामुळे सगळ्या गोष्टी महागड्या. म्हणजे एक कॉफी तर 300 रुपयाला. 300 बापरे. आणि ती फाटलेली जीन्स, ती टोन जीन्स, हा ती काय 1000-2000 ला. त्यापेक्षा आमच्या गल्लीतली दुकानं बरी. आणि नाक्यावरची कटिंग तर बेस्ट. पडपड करतेस. तुमच्या जगात पाऊस पडतोय. चला. पावसाळ्यात पाऊसच पडणार ना, थोडी बर्फ पडणार आहे. ये ना आता. अरे माझी चप्पल खराब होईल. मग चप्पल काढून ठेव आणि उडी मार. पाय खराब होतील ना. दुसरा रस्ता पण नाही. मला पाडशील तू. नाही नको थांब. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी
साक्षी, अगं आसावरीला हळदी कुंकू लाव ग. ये. बिंदू. तेजस्विनी, तुझ्या होणाऱ्या सुनेला तूच दे. काय घे साक्षी, तुझ्या होणाऱ्या बहिणीला दे बरं. अगं ते ग. हे घ्या आशू बहिणी. आसावरी, हा खानोलकर घराण्याचा खानदानी ऐवज आहे. आजपासून ते तुझाच आहे. सून, माय फुट, हे सगळं माझं होतं. ह्या भिकारड्या आसावरीने स्नॅच करून घेतले माझ्याकडून. आता मी ते तुझ्याकडून परत घेणार आहे आसावरी. भानुआजी, अहो ह्या सगळ्याची काय गरज आहे? अपमाताई, गरजेचं काय हो, ही रीतच आहे. आसावरी आता आमच्या घराण्याची होणारी सून आहे आणि ही सुनेचं स्वागत करायची आमची पद्धत आहे. हा तिचा मान आहे, तो तिला द्यायलाच हवा ना. आसावरी, आता मोठ्या विश्वासाने हे आम्ही तुला सोपवत आहोत. आता खानोलकरांची जबाबदारी तूच घे. घे घे, उघडून बघ बरं, आवडतंय का? हो. छान आहे. ए, आता नुसती लाजतच बसणारच की बघणारच त्या बांगड्या? बांगड्या म्हणजे पिछोड्या आहेत. वाव, किती छान आहे ते. किती सुंदर बांगड्या आहेत या. मस्त वाटणार आहेत. छान आहेत ना? 20 तोळ्याच्या असतील अगो. जरा जड आहेत. बघ, जपून ठेवा हं बाळा. आणि हे काय नुसते तोडे दागिना नाहीये, खानोलकरांचा पारंपरिक दागिना आहे. खूप प्रेमाने दिल्यात तुला, लाडाने दिल्यात, एक जबाबदारी म्हणून दिल्यात आमच्या सुनेला. जपून ठेव, नीट ठेव. आणि कसं आहे, आजकाल पिछोड्यांचं हे असं बारीक 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 डिझाईन ना बनत सुद्धा नाही, आणि इतक्या जड पिछोड्या नाही बनत. सुभाष, प्रमिला, ते घरात नका ठेवू, सेफ नाही आहे. बँकेत आपलं लॉकर असेल ना ते. अगं तेजू, ठेवतील ना ते जपून. आता त्यांची जबाबदारी आहे ना ती.